ओंकार हरी सर फक्त ट्रेनिंग नाही देत, माणसाला घडवतात. आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या तर मी अगोदर पण चांगला होतो आणि आज पण चांगला आहे. पण त्याच्यात काय व्हॅल्यू ॲडिशन जे सरांनी केलेत, ते व्हॅल्यूमध्ये किंवा असं ह्याच्यात सांगता येणार नाही. अगोदरपासूनच मी बिझनेस करतो, पण कसं सरांच्या गाईडलाईन्स ज्या आहेत त्या यूज केल्या. त्याच्यामुळं टीमवर्क जे आहे, मी जिथं कमी पडत होतो, तो माझ्यासाठी ब्रेक थ्रू बोलता येईल, की टीमवर्क कसं करायचं ते सरांकडून. कारण कुठलाही व्यवसाय करणं एवढं इझी नाही आहे. बऱ्याच वेळेस माणूस मूड ऑफ होतो त्यांचा, बऱ्याच वेळेस सक्सेस भेटत नाही आहे. पण तुम्ही सतत प्रयत्न केलं, जे सरांनी सांगितलं, तर तुम्ही 100% सक्सेस होऊ शकता. तर मी ज्यावेळेस स्टेटस हे सरांचं ठेवतो, त्यावेळेस बऱ्याच जणांचा फोन येतो, की उद्यमी काय आहे, ओंकार हरीमाळी काय आहे. पण मी त्यांना एवढंच सांगतो, एक समुद्र आहे, जे तुम्हाला काय काढून घेता येईल त्याच्यामधून तेवढं कमी आहे. त्याच्यामुळं जास्तीत जास्त प्रयत्न करा. इकडे तिकडे फिरण्यापेक्षा जो चांगला शिकवतो, ज्यांचे अनुभव चांगले आहेत. आज तुम्ही बघताय जवळजवळ 350 लोक आहेत हॉलमध्ये, जे करोडपती आहेत. तर त्यांचा जर तुम्ही आदर्श घेतला, त्यांचे जर अनुभव तुम्ही ऐकले आणि तुम्ही 100% हा तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. पण सगळ्या गोष्टी विचार करून करायच्या, कारण फसवणारे भरूच असतात. पण हा माणूस जो म्हणतो ओंकार हरीमाळी, एक्सपोर्ट इम्पोर्टपेक्षा तुमची स्वतःची लाईफ चेंज करण्यासाठी 101% हेल्प करतो. हा जर मी प्रोग्राम केला नसता, तर माझ्या त्याच रुटीनमध्ये असला असतो. तेच ते रडगाणं चालू असलं असतं, की माझा हा प्रॉब्लेम आहे, माझा हा प्रॉब्लेम आहे. पण ओंकार सर काय करतात, प्रॉब्लेम क्रिएट होण्याच्या अगोदर त्याचं सोल्युशन काय आहे ते हे देतात. त्याच्यामुळं ह्या प्रोग्राममुळं मला बराच फरक पडलेला आहे. आणि 101% ह्याच्यापुढे पण 101% सर जे शिकवतील, त्याच्या 10% शिकवले तर मी 100 पट त्यांच्याकडून फायदा करून घेण्याचा मी प्रयत्न करीन.